तळायला लागले तुम्ही? मी इथं मी करणार आहे शेंगदाण्याची चटणी. एकदम मी अशी वेगळ्या पद्धतीने मी अशी शेंगदाण्याची चटणी करायला लागलेली आहे बघ. ते शेंगदाणे असे तळून घेतले मी. त्यामध्ये लाल तिखट, मीठ, लसूण आणि कढीपत्ता पण तेलामध्ये तळून घेऊन अशी शेंगदाण्याची चटणी उकळामध्ये वाटून घ्यायची. एकदम मस्त चवीला अशी शेंगदाण्याची चटणी होते बघा. हे बघा अशी मस्त असे लाल 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 असा कलर जसं आपण बाहेरची विकत्रीची मिळते ना तशी शेंगदाण्याची चटणी होते. आता म्हणलं कढईत तेल आहे तर आपण गरगट्ट्याची भाजीला फोडणी देऊन घ्यावी, म्हणून इथं मी गरगट्ट्याच्या भाजीला फोडणी द्यायला लागलेली आहे. त्यामध्ये जिरे मोहरी टाकायची, कढीपत्ता थोडासा टाकायचा आपल्या गरगट्ट्याच्या भाजीला. लसूण चेचून ठेवलं होतं ते टाकले. इथं बघा पालक, हरभऱ्याची डाळ, तुरीची डाळ, टमॅटो, हिरवी मिरची, आपूड शेंगदाणे असं छान शिजवून घेतले. असा गरगट्टा खूप छान लागतो. म्हणलं आता फोडणी देऊन घ्यावं. आपली फोडणी छान तडतडली की फोडणी देऊन घ्यायची. अशी आपली गरगट्ट्याची भाजी भात खायला तयार आहे बघा.